DRPला देण्यात येते आहे आणि त्या जागेवर त्यांना सेल युनिट करता येणार नाही, कमर्शियल करता येणार नाही, केवळ त्या ठिकाणी रिहॅब ते करतील आणि रिहॅबला लागणारी थोडी दुकानं किंवा काय जे काय असेल ते त्यांना करता येईल, याच्या व्यतिरिक्त करता येणार नाही। आणि म्हणून आपण जर या ठिकाणी बघितलं तर हा जो काही प्रकल्प आपण करतो आहोत, देशातला नव्हे कदाचित जगातला सगळ्यात मोठा अर्बन रिन्युअलचा प्रकल्प हा या ठिकाणी तयार होणार आहे। आणि या दृष्टीनं जवळपास आता 90% होम टू होम अशा प्रकारचं सर्वेक्षण झालेलं आहे। लोकांनीही समर्थन दिलेलं आहे। ठीक आहे, काही लोकांचा विरोध असेल तो असतोच, पण आता धारावीमध्ये याला मोठ्या प्रमाणात लोकांचंही पाठिंबा याला मिळतो आहे। आणि ताई, तुम्ही जे काही लक्षात आणून दिलं की काही लोक नसताना म्हाताऱ्यांच्या सह्या घेतल्या वगैरे, असं अजून घडलेलं नाही, पण घडलं असेल तर पुन्हा असेल तर पुन्हा त्यांच्याकडे पाठव, काही अडचण नाहीये। पुन्हा त्यांच्याकडे तुम्ही अशी नावं द्या, त्यांच्याकडे पुन्हा सर्वेक्षणाला जाते। कारण हा प्रकल्प आपल्याला एक असा प्रकल्प करायचा आहे, मला विश्वास आहे पुढच्या 3 वर्षात जेव्हा रिहॅब तयार होताना दिसतील आणि झालेले असतील आणि आपण डिलिव्हर करू पहिल्या सेक्शनला, त्यावेळी मुंबईतल्या झोपडपट्टी धारकांमध्ये एक विश्वास निर्माण होईल आणि स्लम फ्री मुंबईचं जे आपलं स्वप्न आहे ते स्वप्न आपण निश्चितपणे पूर्ण करू शकू। आणि म्हणून हा जो प्रकल्प आहे हा अत्यंत महत्त्वाचा असा प्रकल्प आहे। आणि म्हणून सिडकोचा विकास असेल, इंदू मिलचं स्मारक असेल, नवी मुंबईत एक्झिबिशन सेंटर असेल, अशा अनेक गोष्टी। आणि मला हे सांगताना समाधान आहे की 2014 ते 19 या सभागृहामध्ये जे जे अनाउन्समेंट केली, जे जे बोललो, त्या सगळ्या गोष्टी आज होताना दिसत आहेत। आणि मी निश्चितपणे शिंदे साहेबांचे आभार मानेन। ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कुठेही याचा वेग कमी होऊ दिला नाही। अजितदादांचे आभार मानेन, ते कुबेर आहेत, त्यांच्याकडे आमची तिजोरीची किल्ली आहे, त्यांनी ही तिजोरी अडवली नाही, नाहीतर डुप्लिकेट किल्ली तयार करावी लागली असती, पण त्यांनी ती संधीच आम्हाला दिली नाही। आणि म्हणून आताही जे प्रकल्प आम्ही सांगतो आहोत, या मुंबई आणि MMRचा चेहरा बदलणारे, इथल्या सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन करणारे, हे निश्चितपणे आपण करून दाखवू। खरं म्हणजे प्रत्येक वेळी वर्ष 1.5 वर्षांनी लोक जेव्हा मुंबईत येतात त्यावेळी एक बदललेली मुंबई ही आपल्याला पाहायला मिळते। अण्णाभाऊ साठेंनी जी व्यथा मुंबईत अनुभवली ती व्यथा दुसऱ्या कोणाच्या वाट्याला येऊ नये अशा प्रकारचा प्रयत्न आपण करतोय। म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे मुंबईवर, फार महत्त्वाची आहे। त्यांनी काय अनुभवलं? या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भर झाली माझी एकाची, मढ्यावर पडावी मुठभर माती, तशी गत झाली आमची। ही मुंबई यंत्राची, तंत्राची, जगणाऱ्यांची, मरणाऱ्यांची, शेंडीची, दाढीची, हडसनच्या गाडीची, नायलॉनची आणि जॉर्जेटच्या तलम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडीची, हिरव्या माडीची, पैदास इथे भलतीच चोरांची, एत खाऊंची, शिरजोरांची, हरामखोराची, भांडवलदारांची, पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची, थंडीची, पावसाची, पाण्याने भरलं खिसं माझं, वाण मला एका छत्रीची। आणि पुढे याच कवितेमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या देखील त्या ठिकाणी नांदी केलेली आहे। आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो, ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की 4 महिन्यानंतर भाषणं सुरू होतील, महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील। आणि या हजारो पिढ्या, आणि या महाराष्ट्रामध्ये
मराठी माणसाचा आवाज या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील. आणि म्हणून आज या निमित्ताने